नमस्कार. शिवन्या क्लासेस डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत. माझं नाव आहे किशोर कंसे. 12वी सायन्स या विषयातील सॉलिड स्टेट हा टॉपिक आपण आज डिस्कस करणार आहोत. या टॉपिकमध्ये पुढील पॉईंट आहेत. फर्स्ट पॉईंट इज इंट्रोडक्शन, सेकंड पॉईंट इज क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड, third point is classification of crystalline solid, fourth point is unit cell, fifth point packing in solids, sixth point density of unit cell, seventh packing in voids of ionic solids, eighth defects in crystal structure, ninth electrical properties and 10th magnetic properties. मागील जे व्हिडिओ आपण पाहिले त्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 7 पॉइंट पाहिलेले आहेत, डिस्कस केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण डिफेक्ट्स इन क्रिस्टल स्ट्रक्चर हा पॉइंट डिस्कस करणार आहोत. डिफेक्ट्स इन क्रिस्टल स्ट्रक्चर, पहिल्यांदा आपण विचार केला जर डिफेक्ट्स म्हणजे काय, डिफेक्ट म्हणजे काय. आपण म्हणतो ना दुकानातून एखादी गोष्ट आल्यानंतर डिफेक्टिव्ह पीस आहे. डिफेक्टिव्ह पीस आहे म्हणजे काय, खराब पीस आहे. ते खराब पीस असतो का, तर त्यामध्ये इरेग्युलरिटी असते किंवा त्याची अरेंजमेंट प्रॉपर नसते, तर अशा टाईपला काय म्हणतात, डिफेक्ट म्हणतात. डेफिनेशन काय, एनी इरेग्युलरिटी फ्रॉम द परफेक्टली ऑर्डर्ड अरेंजमेंट ऑफ द constituent particle in crystal is called as a crystal imperfection or the crystal defect. Irregularity of constituent particles in a crystal is called as a crystal defect. There are two types of crystal defects. crystal defect चे मुख्य दोन टाइप आहेत. एक आहे लाइन डिफेक्ट, दुसरा आहे पॉइंट डिफेक्ट. लाइन डिफेक्ट, लाइन वरून काय वाटतंय, इरेग्युलरिटी ऑफ कंप्लीट लाइन. क्रिस्टलचे काय असतात, तर रोज असतात किंवा कॉलम्स असतात. मग कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलचा जर टोटल एक रो हा डिफेक्टिव्ह असेल किंवा इरेग्युलरिटी असेल तर त्या टाईपच्या डिफेक्टला काय म्हणतात, तर लाइन डिफेक्ट म्हणतात. व्हॉट डू यू मीन बाय पॉइंट डिफेक्ट, एका स्पेसिफिक पॉइंटला जर फॉल्ट असेल किंवा इरेग्युलरिटी असेल तर त्याला काय म्हणतात, तर पॉइंट डिफेक्ट म्हणतात. द पॉइंट डिफेक्ट इज the defect due to the fault produced in the arrangement of a point, the constituent particles like atoms, ions, molecules in a crystalline solid. So defect is irregularity in a arrangement of crystals. Irregularity in complete row is called as line defect. Irregularity at specific point or fault at specific point is called as a point defect. Now the defects in solid, there are mainly three types of defects in solid. First is impurity defect, second is stoichiometric defect, third is non-stoichiometric defect. While stoichiometric defects are of 4 types: vacancy defect, interstitial defect, Scotchy defect and the Frankel defect. While non-stoichiometric defects are of 2 types: metal excess defect and the metal deficiency defect. स्टोचिओमेट्रिक आणि नॉन स्टोचिओमेट्रिक यातील फरक काय, एखादा जर मॉलिक्यूल घेतला किंवा एखादा क्रिस्टल जर घेतला तर त्यामध्ये समजा 2 ॲटम असतील तर त्यांचा एक रेशो असतो. किंवा जर आयनिक कंपाऊंड असेल तर काय असतात, कॅटायन्स आणि एनायन्स असतात. ते जर एका फिक्स्ड रेशोमध्ये असतील आणि ॲज पर द केमिकल फॉर्म्युला असतील तर त्याला काय म्हणतात, स्टोचिओमेट्री म्हणतात. आणि जर ॲटमचा रेशो किंवा कॅटायन्स एनायन्सचा रेशो जर हा फिक्स्ड नसेल ॲज पर द केमिकल फॉर्म्युला, तर केमिकल फॉर्म्युलेपेक्षा वेगळा असेल तर त्याला काय म्हणतात, तर नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट्स म्हणतात. वी विल डिस्कस वन बाय वन impurity defects, then all stoichiometric defects, and then the non-stoichiometric defects. Before that, we'll discuss why the crystal defects are arise. Crystal defects का तयार होतात, तर पहिलं काय, crystal if it is hygroscopic means or the it can absorb the moisture or it can absorb the heat. जर ते एखाद्या क्रिस्टलनं सराउंडिंग मधून हीट ॲब्सॉर्ब केली तर त्यामुळे एक डिफेक्ट येऊ शकतात. दुसरं कारण असू शकतं, क्रिस्टलायझेशनच्या वेळेस जर इम्प्युरिटीज क्रिस्टलमध्ये असतील
इम्प्युरिटीज असतील तर ते अरेंजमेंटमध्ये इरेग्युलरिटी आणू शकतात. मग त्यामुळं प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटी हा एक दुसरं कारण आहे डिफेक्ट्स तयार होण्याचं. इरेग्युलरिटी इन अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, जर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे प्रॉपरली अरेंज झालेले नसतील तर काय तयार होतात, तर डिफेक्ट तयार होतात. रेट ऑफ क्रिस्टलायझेशन इज फास्ट. क्रिस्टलायझेशन जर फास्ट असेल तर डिफेक्ट जास्त असतात, क्रिस्टलायझेशन जर स्लो असेल तर डिफेक्ट कमी असतात. मग डिफेक्ट्स काय, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड आर अफेक्टेड ड्यू टू प्रेझेन्स ऑफ क्रिस्टल डिफेक्ट्स. तर क्रिस्टल डिफेक्ट्स असतील तर फिजिकल प्रॉपर्टीज ॲज वेल ॲज केमिकल प्रॉपर्टीज ह्या चेंज होऊ शकतात. त्यामुळं बिफोर स्टार्टिंग विथ द टाइप ऑफ डिफेक्ट्स, व्हॉट डू यू मीन बाय डिफेक्ट्स अँड व्हाय दीज डिफेक्ट्स आर क्रिएटेड, that we'll discuss. Now first type, पहिला टाइप काय होता, इम्प्युरिटी डिफेक्ट होता. दुसरा टाइप काय होता, स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट होता. तिसरा टाइप काय होता, नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट होता. त्यातला पहिला टाइप काय आहे, इम्प्युरिटी. इम्प्युरिटी म्हणजे काय, जे प्युअर नाही ते म्हणजे इम्प्युअर. आता यामध्ये डेफिनेशन काय आहे, इम्प्युरिटी डिफेक्ट्स ऑक्युर व्हेन रेग्युलर कॅटायन ऑफ द क्रिस्टल इज रिप्लेस्ड बाय सम डिफरंट कॅटायन. एखादा घटक जर दुसऱ्या घटकानं रिप्लेस झालेला आहे किंवा एखादा एक्स्ट्रा घटक त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये आलेला आहे तर अशा टाईपला काय म्हणतात, तर इम्प्युरिटी. उदाहरणार्थ समजा प्लेन वॉटर आहे, प्लेन वॉटरला आपण इम्प्युअर म्हणतो का, नाही. त्यामध्ये जर अदर पार्टिकल्स असतील, उदाहरणार्थ मातीचे पार्टिकल्स असतील, त्या पार्टिकल्सला आपण काय म्हणतो, इम्प्युरिटी म्हणतो. इथं क्रिस्टलमध्ये जर दुसरं काहीतरी आलेलं आहे तर त्याला म्हणतो इम्प्युरिटी. आता इम्प्युरिटी दोन टाईपची असते, एक आहे सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी आणि दुसरं आहे इंटरस्टेशियल इम्प्युरिटी. आता सबस्टिट्यूशन म्हणजे काय, तर आपण क्रिकेटचा जरी विचार केला तर काय करतात, प्लेयर सबस्टिट्यूट करतात. सबस्टिट्यूट प्लेयर करतात म्हणजे काय करतात, जो मुख्य प्लेयर आहे तो बाहेर जातो आणि त्याच्या जागी दुसरा प्लेयर खेळतो, त्याला काय म्हणतात, सबस्टिट्यूशन. मग आता जर इथं आपण जर पाहिलं तर काय आहे, मुख्य हा कशाचा क्रिस्टल आहे, तर हा मुख्य क्रिस्टल आहे कॉपरचा. म्हणजे अपेक्षित काय आहे, तर सगळे कॉपरचे मॉलिक्युल्स असतील किंवा कॉपरचे ॲटम्स असतील किंवा स्पियर्स असतील. पण जर काही कॉपरचे ॲटम्स जर इथं झिंकनं रिप्लेस झालेले आहेत, मग झिंक काय आहे इथं, तर झिंक इथं आहे इम्प्युरिटी. पण याचा फायदा असा होतो बरं, कॉपर आणि झिंक, ज्यावेळी कॉपरच्या क्रिस्टलमध्ये झिंकची इम्प्युरिटी केली जाते त्यावेळी त्याचं कन्व्हर्जन होतं ब्रास, की ज्याच्या प्रॉपर्टीज चांगल्या आहेत. दुसरा टाईप इंटरस्टेशियल. इंटरस्टेशियल पहिल्यांदा त्याच्या आधी इंटरस्टेशियल स्पेस म्हणजे काय, ह्या ॲटम्समध्ये जो वॉइड स्पेस असतो किंवा गॅप असतात त्या वॉइड स्पेसला किंवा गॅपला म्हणतात इंटरस्टेशियल स्पेस. जर एखादा बाहेरचा ॲटम किंवा बाहेरचा मॉलिक्यूल जर एखाद्या क्रिस्टलच्या इंटरस्टेशियल स्पेसमध्ये येत असेल त्या टाईपच्या डिफेक्टला म्हणतात इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. आता इथं ह्या डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर काय आहे, हा आयर्नचा क्रिस्टल आहे. आयर्नच्या क्रिस्टलमध्ये इंटरस्टेशियल स्पेसला हे छोटे राऊंड दिसत आहेत का, हे छोटे राऊंड्स काय आहेत, तर ते कार्बन आहे. ज्यावेळी आयर्न आणि कार्बन, आयर्नच्या क्रिस्टलमध्ये कार्बनची इम्प्युरिटी होते त्यावेळी काय तयार होतं, तर स्टेनलेस स्टील तयार होतं. म्हणजे या टाईपचा जर सबस्टिट्यूट झाला, दुसरा मॉलिक्यूल, मुख्य मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलनं सबस्टिट्यूट झाला तर त्याला म्हणतात सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्ट. आणि जर मुख्य मॉलिक्यूल आहे तसाच आहे आणि अदर मॉलिक्यूल त्यामध्ये इंटरस्टेशियल स्पेसमध्ये एंटर केला तर त्याला काय म्हणतात, इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. असे इम्प्युरिटी डिफेक्टचे दोन टाईप आहेत, एक आहे सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट, दुसरा आहे इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. तर सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्टचं एक्झाम्पल काय, व्हेन वन मेटल इज सबस्टिट्यूटेड बाय अनदर मेटल, सबस्टिट्यूशन अलॉय इज फॉर्म्ड. अलॉय म्हणजे काय, अलॉय म्हणजे मिश्र धातू. कॉपर मेटल इज सबस्टिट्यूटेड बाय झिंक मेटल इन 3:1 रेशो, द ब्रास इज ऑब्टेन्ड. म्हणजे 4 मॉलिक्युल्स जर असतील कशाचे, कॉपरचे, त्यातला एक मॉलिक्यूल जर झिंकनं रिप्लेस झाला तर रेशो काय होणार, 3:1. नवीन जो तयार होतो मेटल अलॉय त्याला म्हणतात ब्रास. आता इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्टचं एक्झाम्पल काय, तर ज्यावेळी आयर्नच्या प्रॉपर्टीज काय आहेत, आयर्न सॉफ्ट आहे
आयर्न मिलेबल आहे, आयर्न डक्टाईल आहे. पण त्यामध्ये ज्यावेळी तुम्ही कार्बनची इम्प्युरिटी इंटरस्टेशल स्पेसला ऍड होते त्यावेळी काय होतं, इट फॉर्म्स स्टेनलेस स्टील. द इंटरस्टेशल अलॉय, अलॉय म्हणजे मिश्र धातू. तर आयर्न काय होतं, सॉफ्ट होतं. स्टेनलेस स्टील काय आहे तर हार्ड आहे. इट इज स्ट्रॉंगर, इट इज लेस डक्टाईल, बट इट इज शायनी अँड हॅव द ब्राईट अपिरियन्स. म्हणजे रिक्वायरमेंटनुसार इम्प्युरिटी ऍड केली जाते टू फॉर्म द अलॉयज. तर हा झाला पहिला टाईप, इम्प्युरिटी डिफेक्ट. आता आपण दुसरा टाईप पाहणार आहोत. दुसरा टाईप कुठला होता, स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट म्हणजे काय, स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट म्हणजे कॅटायन्स आणि अनायन्सचा रेशो हा एक फिक्स्ड असतो, किंवा ॲटमचा जो दोन ॲटम असतील त्यांचा रेशो हा फिक्स्ड असतो ॲज पर द फॉर्म्युला. त्या टाईपच्या डिफेक्टला काय म्हणतात तर स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. स्टोचिओमेट्रिक डिफेक्टचे 4 टाईप आहेत. एक आहे व्हॅकन्सी डिफेक्ट, दुसरा आहे इंटरस्टेशियल डिफेक्ट, तिसरा आहे स्कॉची डिफेक्ट आणि चौथा आहे फ्रँकेल डिफेक्ट. आता इथं एका स्लाइडवर घेण्याचं कारण काय आहे तर व्हॅकन्सी डिफेक्ट आणि स्कॉची डिफेक्ट हे नियरली सेम आहेत. आता इथं जर आपण डायग्राम मध्ये पाहिलं तर इथं काय झालेलं आहे तर इथला हे रेग्युलर क्रिस्टल आहे, रेग्युलर क्रिस्टलचे हे स्पियर्स आहेत. तर ह्यातला स्पियर्स काय आहेत तर मिस आहेत, आणि मिस जो तो जय तो होतो त्याला काय म्हणतात तर वॅकन्सीज. मग हे इरेग्युलरिटी झाली ना, अशा टाईपच्या डिफेक्ट्सला म्हणतात तर वॅकन्सी डिफेक्ट. आता ही जर दुसरी डायग्राम बघितली तर दुसऱ्या डायग्राम मध्ये काय आहे, हा निगेटिव्हली चार्ज आहे म्हणजे हा एक आहे तर अनायन आहे, आणि हा पॉझिटिव्हली चार्ज आहे म्हणजे तो काय आहे कॅटायन आहे. आता हे कसे अरेंज आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह या पद्धतीनं अरेंज आहेत. सेम वे जर व्हर्टिकली आपण चेक केलं तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह. तर इथून काय होतं, एखादा कॅटायन किंवा अनायन जर मिस असेल तर अशा टाईपला इथं वॅकन्सी तयार होते, म्हणजे हा वॅकन्सी डिफेक्ट आहे. पण इथं जर एक अनायन मिस आहे, बरोबर ना, इथं काय मिस आहे तर कॅटायन मिस आहे. सो कॅटायन्स अँड अनायन मिस्ड इन अ पेअर, म्हणजे एक पेअर असू शकते किंवा 2 पेअर असू शकतो. त्यामुळे काय होतं तर इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन होते. समजा एक पॉझिटिव्ह कॅटायन जर मिस असेल तर निगेटिव्ह चार्ज जास्त होईल. समजा एक निगेटिव्ह चार्ज अनायन मिस असेल तर पॉझिटिव्हली चार्ज जास्त होईल. पण तसं होत नाही, एकतर हे पेअर मध्ये मिस होतात त्यामुळे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन होतात. अशा टाईपच्या डिफेक्टला म्हणतात स्कॉची डिफेक्ट. हा काय आहे वॅकन्सी डिफेक्ट, हा काय आहे स्कॉची डिफेक्ट. तर आपण बघूया. Sometimes during crystallization, some places of the constituent particles remain unoccupied and defect is generated, called as a vacancy defect. These unoccupied positions are called as a vacancies. It results in a decrease in density. Why? Because the volume remains constant, but the number of atoms are less, the mass becomes reduced. Formula for density is mass upon volume, so density is decreases. In this defect, electrical neutrality is maintained because the reason is equal number of cations and anions are missing. एकसारखे कॅटायन्स आणि अनायन्स हे मिस असतात. आता कॅटायन्स आणि अनायन्स मेनली कुठल्या सॉलिड्स मध्ये असतात तर आयनिक कंपाऊंड्स मध्ये असतात. सो द वॅकन्सी डिफेक्ट्स इन अनायन कंपाऊंड ionic compounds is called as a Scotchy defect. SCHOTTKY, Scotchy defect. Ionic compounds in which size of cations is almost similar to that of anions shows the vacancy defect. म्हणजे कॅटायन्स आणि अनायनची साईज नियर अबाउट सेम असते, त्या टाइप मध्ये वॅकन्सी डिफेक्ट मेनली दाखवला जातो. आता याचे एक्झाम्पल्स काय आहेत तर आयनिक कंपाऊंडचे एक्झाम्पल्स असतील ना. मग एक्झाम्पल्स आहेत NaCl, KCl, CSCl, KBr, AgBr. तर हे स्टॉचिओमेट्रिक डिफेक्ट मध्ये 2 टाईप आहेत, एक आहे वॅकन्सी डिफेक्ट आणि दुसरा आहे स्कॉची डिफेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही स्टॉचिओमेट्रिक डिफेक्ट करणार आहे त्यावेळी वॅकन्सी डिफेक्ट आणि स्कॉची डिफेक्ट एकत्र करायचं, कारण ते नियरली सिमिलर आहे. आता स्टॉचिओमेट्रिक डिफेक्ट मधला आपण दुसरा टाईप पाहणार आहोत. दुसरा टाईप कुठला आहे
तिसरा आणि चौथा टाईप पाहणार आहोत. तिसरा टाईप आहे इंटरस्टेशियल डिफेक्ट आणि चौथा टाईप आहे फ्रँकेल डिफेक्ट. जसं वॅकन्सी डिफेक्ट आणि स्कॉची डिफेक्ट सिमिलर होतं, तसं इंटरस्टेशियल डिफेक्ट अँड फ्रँकेल डिफेक्ट आर द सिमिलर. आता पहिल्यांदा आपण सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट आपण पाहूया. आता हे जे पार्टिकल्स आहेत त्याचे अरेंजमेंट रेग्युलर आहे का, तर आहे. आता यांच्यामध्ये जो गॅप असतो त्या गॅपला काय म्हणतात, इंटरस्टेशियल स्पेस. तर याचेच मॉलिक्यूल, सेम मॉलिक्यूल्स जर इंटरस्टेशियल स्पेसमध्ये असतील तर त्याला म्हणतात सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट. आणि जर अदर मॉलिक्यूल्स असतील तर इट इज नॉन सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट, पण हा इंटरस्टेशियल डिफेक्टच असतो. आता तेच जर कॅटायन्स आणि ॲनायन्स आपण कन्सिडर केले, मागं कसं वॅकन्सी आणि स्कॉचीमध्ये काय केलेलं, वॅकन्सी म्हणजे फक्त मॉलिक्युल्स आपण कन्सिडर केलेले आणि स्कॉचीमध्ये कॅटायन्स आणि ॲनायन्स कन्सिडर केलेले. आता इथं फ्रँकेल डिफेक्टमध्ये काय होतं, इथं एक डायग्राम आहे, इथं एक डायग्राम आहे, दोन्हीतली आपण कुठलीही जरी पाहिली तर काय होतंय, इथला मिस कुठला आहे, दोन निगेटिव्ह आहेत, म्हणजे मिस कुठला इथं पॉझिटिव्ह. तर हा इथून इथं वॅकन्सी तयार झाली, इथून त्यांनी जागा सोडली आणि तो कुठं आलाय, तो इथं इंटरस्टेशियल स्पेसमध्ये जाऊन बसलाय. सो कॅटायन इन इंटरस्टेशियल साइट. इथलं काय मिस आहे, इथलं काय मिस आहे, कॅटायन मिस आहे, बरोबर. सो इट विल मूव टू द हियर. So such type of defect is called as a Frankel defect. Now we will see definition. When cation and anion from the ionic solid leaves its regular site and moves to occupy the place between the lattice site called as interstitial position, the defect is called as a interstitial defect or a Frankel defect. आता इथं मागच्या वॅकन्सी डिफेक्ट किंवा स्कॉची डिफेक्ट मध्ये काय झालेलं, जे ॲटम्स आहेत ते काय झालेले, कमी झालेले वॅकंट पोझिशन झाल्यामुळे, त्यामुळे काय झालेलं, डेन्सिटी त्याची काय झालेली, कमी झालेली. आता इथं डेन्सिटी कमी होईल का, नाही, कारण इथला जो पार्टिकल आहे तो इथं आलेला आहे किंवा इथला जो पार्टिकल आहे तो इथं आलेला आहे, म्हणजे पार्टिकल्स जे आहेत ते तेवढेच आहेत, व्हॉल्यूम सेम आहे, मास सेम येईल, म्हणजे डेन्सिटी काय येणार, सेम येणार, म्हणून डेन्सिटी अफेक्ट होत नाही. आता स्कॉची डिफेक्ट पुन्हा दाखवतो, आयनिक कंपाऊंड जे आहेत ज्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स, कॅटायन्स आणि अनायन्स यांच्यामध्ये साईज डिफरन्स खूप नसेल, त्यामध्ये स्कॉची डिफेक्ट असतो. ज्यामध्ये साईज डिफरन्स, लार्ज डिफरन्स इन साईज ऑफ कॅटायन्स अँड अनायन्स, त्यांच्यामध्ये इंटरस्टेशियल डिफेक्ट हा असतो. उदाहरणार्थ सिल्वर हायलाइट्स AgCl, AgBr, AgI and ZnS shows interstitial defects. इथं पण डायग्राम मध्ये आपण पाहू शकतो, इथला कॅटायन मूव्ह झालेला आहे आणि तो इथं आलेला आहे, अशा टाईपच्या. तर हे झाले स्टॉचिओमेट्रिक डिफेक्ट मधले 4 टाईप. कुठले 4 टाईप आपण पाहिले, इम्प्युरिटी डिफेक्ट, बाहेरचा जर एखादा मॉलिक्यूल किंवा ॲटम जर क्रिस्टल लॅटिस मध्ये आलेला असेल, मग तो रिप्लेस झालेला असेल तर सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी, आणि इंटरस्टेशियल स्पेसला आलेला असेल तर त्याला काय म्हणतात, इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. त्यानंतर सेकंड टाईप काय होता, स्टोचिओमेट्री. स्टोचिओमेट्री म्हणजे काय, ॲटॉमिक रेशो हा सेम राहतो, त्याचबरोबर कॅटायन्स आणि अनायन्सचा रेशो हा सेम राहतो. तर अशा टाईपच्या डिफेक्टला काय म्हणतात, तर स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. त्यातला वॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय, तर कुठलेही ॲटम 2, 4, 6 ॲटम काय झालेले असतात, मिस होतात एखाद्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये, त्याला म्हणतात वॅकन्सी डिफेक्ट. तेच जर कॅटायन आणि अनायन कन्सिडर केलं तर त्याला म्हणतात स्कॉची डिफेक्ट. जर एक कॅटायन मिस असेल तर एक अनायन मिस असतो, 2 कॅटायन मिस असतील तर 2 अनायन मिस असतात. त्याचबरोबर इंटरस्टेशियल डिफेक्ट म्हणजे काय, तर स्पेसला, इंटरस्टेशियल स्पेसमध्ये जर एक कॅटायन त्याची जागा सोडून किंवा एक मॉलिक्यूल जागा सोडून दुसऱ्या प्लेसला, इंटरस्टेशियल स्पेसला येत असेल तर त्याला म्हणतात इंटरस्टेशियल डिफेक्ट. आणि तेच जर आपण कन्सिडर केलं कॅटायन आणि अनायन आयोनिक कंपाऊंड मध्ये,
तर त्या टाईपच्या डिफेक्टला म्हणतात फ्रेंकेल डिफेक्ट. आता इम्प्युरिटी डिफेक्ट आपण पाहिलेला आहे, स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट आपण पाहिलेला आहे. आपण आता तिसरा टाईप पाहणार आहोत, नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट अराइज व्हेन the ratio of number of atoms of one kind with that of other kind, or the ratio of number of cations to that of anions become different from that indicated in chemical formula. म्हणजे केमिकल फॉर्म्युल्यामध्ये जे इंडिकेट केलेलं आहे त्यापेक्षा कॅटायन्स किंवा ॲनायन्स यांचा रेशो वेगवेगळा असू शकतो, किंवा एक ॲटमचे दुसऱ्या ॲटम बरोबर जो रेशो आहे जो की केमिकल फॉर्म्युल्यामध्ये इंडिकेट केलेला आहे त्यापेक्षा तो जर वेगळा असेल तर अशा टाईपच्या डिफेक्टला म्हणतात नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट. इन दिस डिफेक्ट स्टोचिओमेट्री ऑफ कंपाऊंड इज चेंज्ड. हावेवर द चेंज इन स्टोचिओमेट्री डज नॉट कॉज एनी चेंज इन क्रिस्टल स्ट्रक्चर. स्टोचिओमेट्री चेंज झाली, पॉझिटिव्ह चार्ज जास्त आला किंवा निगेटिव्ह चार्ज जास्त आला किंवा इलेक्ट्रॉन जास्त जरी आले तरी क्रिस्टल स्ट्रक्चरवर त्याचा परिणाम होत नाही. नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्टचे दोन टाईप आहेत, एक आहे मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आणि दुसरा आहे मेटल एक्सिस डिफेक्ट. आपण वन बाय वन पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. कधी हा डिफेक्ट दिसतो? डिफेक्ट इज पॉसिबल ओनली इन कंपाउंड्स ऑफ मेटल्स दॅट शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. इन सम क्रिस्टल्स पॉझिटिव्ह मेटल आयन्स आर मिसिंग फ्रॉम देअर ओरिजिनल लॅटिस साइट. इथं काय आहे? Ni2+ हा पॉझिटिव्ह आहे आणि O2- हा काय आहे? निगेटिव्ह आहे. जर पॉझिटिव्ह मेटल आयन, आता निकेलचा 2+ हा पॉझिटिव्ह मेटल आयन इथून मिसिंग आहे. द एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज इज बॅलन्स्ड बाय प्रेझेन्स ऑफ कॅटायन ऑफ सेम मेटल विथ हायर ऑक्सिडेशन स्टेट दॅन द मिसिंग कॅटायन. आता काय झालं? इथला Ni2+ मिसिंग झाला, त्यामुळं काय होतं? दुसऱ्या एका, आता इथला 2+ चार्ज काय झाला आहे? कमी झालेला आहे. म्हणजे तो काउंटर बॅलन्स करण्यासाठी काय करायला लागेल? 2+ चार्ज वाढायला लागेल. काय होतं इथं बघा Ni3+ आहे, म्हणजे इथं एक प्लस चार्ज वाढला आणि इथं पण बघा काय आहे? Ni3+ आहे. त्यामुळं इथला एक चार्ज वाढला. का? तर इथला 2 चार्ज कमी झाला. इन दिस कंपाऊंड NiO, one Ni2+ ionic missing creating a vacancy at the lattice site. हा मिस झाल्यामुळे इथं वॅकन्सी तयार झाली आणि 2 Ni3+ आयन्स ऑदर लॅटिस साइट्सला तयार झाले. का? तर चार्ज बॅलन्स करण्यासाठी. त्यामुळे जे NiO चं कॉम्पोजिशन होतं ते कसं होणार आहे? Ni 0.97 O 1.0. स्ट्रक्चरवर जास्त परिणाम झाला का? तर नाही, पण त्याचं स्टोचिओमेट्री रेशो चेंज झाला ना. NiO चा रेशो समजा 1:1 पाहिजे, तर इथं काय झालं? Ni चा एक मॉलिक्यूल कमी झाल्यामुळे त्याचा रेशो चेंज झाला. त्यामुळं हा नॉन स्टोचिओमेट्रिक Ni 0.97 O 1 हा आहे मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. म्हणजे मेटल आयन एक डिफिशियंट म्हणजे कमी आहे. दुसरा डिफेक्ट मेटल एक्सिस डिफेक्ट. त्यातला पहिला टाइप आहे न्यूट्रल ॲटम और एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन ऑक्युपाइज इंटरस्टेशियल पोझिशन. ZnO presents two ways of metal axis defect. In first case, one neutral Zn atom is present in the interstitial space of ZnO lattice shown in figure. आता या दोन टाइपनं इंटरस्टेशियल न्यूट्रल ॲटम और एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. कसा? आता यातला इंटरस्टेशियल प्लेसला काय झालेलं आहे? तर Zn एक न्यूट्रल ऍड झालेला आहे. आता दुसऱ्यामध्ये काय झालेलं आहे? इंटरस्टेशियल स्पेसला हा Zn+ आहे, तसाच Zn2+ आलेला आहे, पण तो चार्ज बॅलन्स करण्यासाठी काय आलेला आहे? तर 2 इलेक्ट्रॉन्स इथं एक्स्ट्रा इंटरस्टेशियल स्पेसला आलेले आहेत. त्यामुळे नॉन स्टोचिओमेट्रिक फॉर्म्युला झिंक ऑक्साईडचा काय तयार होतो? Zn 1 + XO 1.0. या टाईपच्या डिफेक्टला म्हणतात मेटल एक्सिस डिफेक्ट. म्हणजे एक मेटल जास्त आहे, मागं काय होता? एक मेटल आयन कमी होता, इथं काय झालाय? जास्त आहे. आता इथं जास्त होताना काय झालं? एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन आलं. आता दुसरा टाइप काय असू शकतो? काय असू शकतो? तर बाय ॲनायन वॅकन्सीज.
तर anion vacancy कशी तयार होते? द टाइप ऑफ डिफेक्ट इम्पार्ट कलर टू द कलरलेस क्रिस्टल. म्हणजे NaCl चा समजा क्रिस्टल आहे, हिट केलाय, ऍटमॉस्फिअर मध्ये काय करतो तो, सोडियम ॲटम आर डिपॉझिटेड ऍट द क्रिस्टल सरफेस. यातला काय झालेला आहे, सोडियम काय झालाय तर त्याच्या क्रिस्टल सरफेसला अटॅच झालाय. सोडियमवर काय चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. त्यामुळे होतं काय, इथला जो Cl जो आहे HCl तो क्रिस्टल मधून बाहेर पडतो आणि सरफेसला जातो, की जो Na आणि Cl बरोबर कंबाईन होतो आणि तयार काय होतं, NaCl. आता इथला चार्ज ज्यावेळी तो Cl बरोबर कंबाईन होतो त्यावेळी एक इलेक्ट्रॉन रिलीज होतो, की तो साईटला अवेलेबल आपल्याला पाहायला मिळतो. इलेक्ट्रॉन रिलीज्ड डिफ्यूज इनटू द क्रिस्टल अँड ऑक्युपाइज व्हॅकंट साइट ऑफ anions. द anion vacant site occupied by electron are F centers or the color centers. मग हा जो anion vacant site आहे जिथं काय आहे, इलेक्ट्रॉन आहे, तर याला काय म्हणतात, F centered म्हणतात. आणि हा F centered काय असतो तर कलर सेंटर असतो. म्हणजे जो कलरलेस क्रिस्टल आहे समजा तर तो काय दिसतो, इथं कलर्ड स्पॉट दिसतात त्यामध्ये. NaCl shows yellow color due to formation of F center. The crystal of NaCl has excess Na. इथं सोडियम एक्स्ट्रा आलेला असतो ना, जो बाहेरून ऍब्सॉर्ब केलेला आहे तो. नॉन स्टॅच्योमेट्रिक फॉर्म्युला NaCl चा तयार होतो की Na1 + XCl 1.0. मग anion vacancies तयार होतात किंवा F सेंटर कोणामध्ये तयार होतात तर NaCl मध्ये तयार होतात. त्यानंतर एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन हा कोणामध्ये तयार होतो तर झिंक ऑक्साइड मध्ये. झिंकचे आयन्स एक तर न्यूट्रल आयन किंवा Zn2+ हा इथं एक्स्ट्रा ऍड होतो इंटरस्टेशियल स्पेसला. हे दोन टाईप आहेत मेटल एक्सिस डिफेक्टचे. मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट मध्ये काय तयार होतो, एक कॅटायन जो आहे पॉझिटिव्हली चार्ज आयन आहे तो मिसिंग असतो, पण त्याचं चार्ज बॅलन्स करण्यासाठी दुसरे जे दोन आहेत ते काय तयार होतात, ह्याच्यावर एक चार्ज आलेला आहे एक्स्ट्रा आणि ह्याच्यावर एक चार्ज आलेला आहे एक्स्ट्रा. तर हा कशामध्ये, NiO निकेल ऑक्साइड मध्ये या टाईपचा डिफेक्ट तयार होतो. आता हे दोन टाईप कशाचे झाले तर मेटल नॉन स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट, मेटल डिफिशियन्सी मध्ये एक टाईप, मेटल एक्सिस मध्ये दोन टाईप. त्याचबरोबर स्टॅच्योमेट्रिक मध्ये दोन टाईप येतात, एक आहे व्हॅकन्सी किंवा स्कॉची डिफेक्ट आणि दुसरा आहे इंटरस्टेशियल किंवा फ्रँकेल डिफेक्ट. आणि अजून एक टाईप आहे तो आहे इम्प्युरिटी डिफेक्ट. तर या टॉपिक मध्ये आपण क्रिस्टल डिफेक्ट्स मध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे डिफेक्ट्स पाहिले, इम्प्युरिटी डिफेक्ट पाहिलं, स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट पाहिलं आणि नॉन स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट पाहिलं. स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट मध्ये आपण काय काय पाहिलं तर व्हॅकन्सी डिफेक्ट पाहिला, स्कॉची डिफेक्ट पाहिला, इंटरस्टेशियल डिफेक्ट पाहिला, फ्रँकेल डिफेक्ट पाहिला. नॉन स्टॅच्योमेट्रिक डिफेक्ट मध्ये आपण काय काय पाहिलं, मेटल एक्सिस डिफेक्ट मध्ये एकच टाईप आहे आणि मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट मध्ये दोन टाईप आहेत. सॉलिड स्टेट या टॉपिक मधील जे आपण वेगवेगळे व्हिडिओ पाहिले, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंट्रोडक्शन पासून ते डिफेक्ट्स पर्यंत हे 8 पॉइंट आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. व्हिडिओ पाहण्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. यूट्यूब चॅनल हा जो विद्यार्थ्यांसाठी 12वी सायन्स किंवा विद्यार्थ्यांसाठी जो आपण सुरू केलेला आहे त्यामध्ये आपण 12वी सायन्सचे किंवा त्या संदर्भात एज्युकेशनल व्हिडिओ टाकत आहे. ते व्हिडिओ आपण सर्वांनी पाहावे, लाईक करावे, शेअर करावे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावे अशी नम्र विनंती. शिवण्या क्लासेस कडून आपल्या सर्वांचं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू वन अँड ऑल.